नमस्कार मित्रमंडळी, शेतकरी बांधवांनो, हे आपले फार्म हाऊस. माझ्या फार्म हाऊसवरती तुमचे स्वागत आहे. पूर्ण 1.5 एकर कंपाऊंड क्षेत्र 6 फुटी जाळीने कव्हर केले आहे व इथूनच आपल्या शॉपला, सांगोलच्या शॉपला देशी कोंबडी जी भेटत होती तुम्हाला, ती इथूनच जात होती आपल्या सांगोल शॉपला. तसेच रात्री मी मुंबईला चाललो आहे, त्यामुळे माझ्या मित्रांनी माझ्याकडनं पार्टी न घेता त्यांनी मला पार्टी देऊन, असे मित्र मिळायला खूप भाग्य लागते. हे आपली पार्टी रूम. तसेच आपण शेळी व बोकड पालनासाठी हे केलेले शेड, पूर्ण प्रशस्त असे बनवलेले शेड आहे व पूर्ण कंपाऊंडच्या बाहेरून ही झाडं लावलेली आहेत सावलीसाठी. तसेच चिटकूनच आपले देशी कोंबड्यांचे शेड बनवले आहे. चला तुम्हाला फ्री रेंजमधील सुबाबळ दाखवतो. व ही 1 एकर अशी केलेली सुबाबळ आहे. सुबाबळीचे 2 कारण, एक चारा व ह्या 3000 कोंबड्या आपण केलेल्या होत्या सुरुवातीला. काही नैसर्गिक आपत्तीमुळे आपलं थोडं नुकसान झालं. आपण हा चारा शेळीसाठी चारा व कोंबड्यांसाठी सावलीसाठी बनवलेला होता. संपूर्ण सुबाबळ पावसाळ्यात खूप छान फुलते व पाहण्यासाठी पण डोळ्याला खूप आनंद मिळतो. पूर्ण एकर असे आपले हिरवेगार होत असते. आता ह्या पावसाळ्यात पण आपण तो बिझनेस आपला चालू करणार आहे, शेळी व बोकड पालनाचा. हे आपण सेकंड गेट आहे व ही माझी जीवनसोबती, माझी सखी, माझी गाडी. हिला इथं सोडून कठीण कामासाठी चाललो आहे, त्यामुळे मुंबई इथे 4 व्हीलरमधून फिरता येत नाही, त्यामुळे 2 व्हीलरवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. कारण तिथं घनदाट वस्ती, अरुंद रोड असते. त्यामुळे काल सांगोला येथे जाऊन रत्नप्रभामधून तिथे आपल्याला लोकलसाठी जे काही नोट करायसाठी आहे, ती डायरी घेतली सर्व तेथील नोट करण्यासाठी व मुंबईचा मॅप पण सोबत घेतला आहे आपल्याला पूर्ण माहिती घेण्यासाठी. आपण कुठे आहे, काय आहे, पूर्ण मुंबईमध्ये आपल्याला बिझनेस कसा करता येईल यावर नियोजन करून हे केले आहे. व ही माझे जुने AFC नावाने लोकल शेतकऱ्यांचे आपण जे डाळिंब द्राक्षी खरेदी करून बाहेर कोलकाता, बिहार, नेपाळला पाठवत होतो, तोही बिझनेस आपला छान चालला होता. हा माझा खास मित्र ऋषिकेश भैया घाटोळे, त्याच्या लहानपणापासून तो माझ्यासोबत आहे. हे आपले बिझनेस कार्ड आहे. हे आपण आमच्या गावचे श्रद्धास्थान हनुमंतराय यांच्या चरणी अर्पण करून आम्ही तिथून आमच्या प्रवासाला मुंबईसाठी निघणार आहोत. हे संपूर्ण फार्म हाऊस 22 एकर क्षेत्रामध्ये आहे. हे आमचे गावचे आराध्य दैवत श्रद्धास्थान असलेले हनुमंतराया बजरंगबली. आमच्या गावातील कोणतेही शुभ कार्य ह्यांच्या पाया पडूनच चालू होते, ह्यांचा आशीर्वाद घेऊनच चालू होते. हे असे पुरातन काळातील ऐतिहासिक वारसा असलेले आमचे हनुमान मंदिर, यांचे आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहावा, हीच प्रार्थना. पुढील भागामध्ये आपल्याला मुंबई येथे हा बिझनेस रन करण्यासाठी किंवा सक्सेस करण्यासाठी कोण मदत करत आहे व तेथील लोकेशन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.